आता तुमचा वेट मी ओव्हर करतोय, ठीक आहे. वॉटरफॉल बघायचा आहे. 1 2 3 हा वॉटरफॉल आहे. तर ओके, तर नमस्कार मंडळी, मी निशिकांत खन्नार पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर भाऊ इकडे 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 तर ऋषिकेश. तर विषय असा आहे की बरेच दिवस झाले नाही का रील वगैरे बघत होतो की इकडे हिडन वॉटरफॉल आहे, तिकडे हिडन वॉटरफॉल आहे. तर फायनली आम्ही एका हिडन वॉटरफॉल आलोय. म्हणजे हिडन राहिलेले नाही तसं 1 2 3 4 5 7 8 गाड्या आलेल्या आहेत, म्हणजे 10 12 लोक आलेले आहेत तिकडे. खूप कधीच इच्छा होती की या वॉटरफॉलला जायचं, आणि मी एकदा एक्सप्लोर पण केलेला त्या साईडने तिकडच्या, ठीक आहे. तर प्रॉपर मी आलो होतो, पण खाली नव्हतो गेलो, वर बघितला होता. लाईक तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला रील पण बघू शकता. तर आता आपण आलोय, पोहोचलोय फायनली ती. जर तुम्हाला वॉटरफॉलचं लोकेशन हवं असेल ना, तर लास्ट पर्यंत ब्लॉग नक्की बघा. लास्टला मी ना लोकेशन टाकणार आहे ब्लॉगचं, त्याचं सॉरी वॉटरफॉलचं. तर चला आता आपण डायरेक्टली जाऊया वॉटरफॉल कडे. कुठं वॉटरफॉल कडे. बराच वेळ झालेला, आपण आलोय, एक्सप्लोर करत होतो. आता खाली उतरायला रस्ता बघतोय. बरीच मंडळी आली, आय थिंक मुंबईची मंडळी, कारण त्यांच्या गाड्या सगळ्या MH05 वगैरे. तर हा खाली वॉटरफॉल राहिला. नक्की सांगा भाई, वॉटरफॉल काय दिसतोय राव एवढ्या कडकत्या उन्हात. पाणी कमी आहे, ऍक्सेप्ट की पाणी कमी, पण भाई वॉटरफॉल फायनल, एकदम फायनल. आणि सगळ्यात मेन भाई, हा ब्लॉगची क्लॅरिटी कशी वाटते ते नक्की सांगा, कारण हा ब्लॉग रेकॉर्ड होतोय आपल्या A7M3 वर, म्हणजेच आपल्या कॅमेऱ्यावर. तर चला आपण आता खाली जायचा रस्ता शोधूया. हळू 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 हळू. भाई साहब काय रस्ता आहे. वो, 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 वो. इथे हळू 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 हळू. तुला निश्चित आहे ना. तर फायनली आपल्याला रस्ता सापडलेला आहे. हा इकडे रस्ता ऋषिकेश जातोय पुढे, ठीक आहे. तर आता विषय असा आहे, खाली उतरू, त्या वॉटरफॉल कडे जायचं आपल्याला. इकडे पण पाणी, पण आपल्याला वॉटरफॉल कडे जायचंय. आपल्याला एक रील पण बनवायची इंस्टाग्राम साठी. तर वॉटरफॉलला जाऊ, प्रॉपर रील शूट करू, पाण्यात उड्या मारायची मजा घेऊ, आणि त्यानंतर नाशिकला जाऊ. तर 2 मिनिटं भाई. रस्ता 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 मजबूत अवघड आहे. तसं बघायला गेलं तसं खूप काय अवघड नाही, ट्रेक एकदम सोपी आहे. तर हा सिनेमॅटिकचा चोदा. तर असा विषय, याचा व्हिडिओ आता आपण पण एक फोटो घेऊ. बारीक 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 करवंद दिसतंय का भाई तुम्हाला? हे पहा, पूर्ण पाण्याचं लोकेशन आहे भाई, पूर्ण पाण्याचं लोकेशन आहे. जस्ट इमॅजिन करा, जर या ठिकाणी पूर्ण प्रेशर मध्ये पाणी चालू असलं तर किती प्रचंड असेल पाणी. तर आधी आपण पहिले खाली जाऊया तिकडे वॉटरफॉल कडे. भाई तो जोपर्यंत आपण वॉटरफॉल बघत नाही तोपर्यंत आपल्याला अजिबात बरं वाटणार नाही. मेन आपण आलोय वॉटरफॉल करता, का रे? मेन आपल्याला वॉटरफॉल आहे भाई. आपल्याला पहिले वॉटरफॉल पाहायचं आहे. काय आपल्याला पहिले वॉटरफॉल पाहायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यात थोडासा डबक्यांमध्ये थोडीशी उडी मारायची आहे, थोडस ओलं व्हायचंय, मग पुढचा विचार. पहिले आपल्याला ओलं व्हायचंय. पहिले आपण ओलं होऊ. बाई स्टेबिलिटी थोडी कॉम्प्रोमाइज करा, कारण आपल्याकडे गिम्बल नाही, आपण इन हँड शूट करतोय कॅमेऱ्याने, ठीक आहे. थोडी फ्रेमिंगचा पण लॉस आहे, कारण आपण 24mm 28mm वर शूट करतोय. किंबहुना थोड्या दिवसात आपण 16mm घेणार आहेत आपल्या कॅमेऱ्याला व्लॉग करण्यासाठी. जर एकदा 16mm घेतली भाई, व्लॉग बघशाल मग तुम्ही, फक्त व्लॉग. रांजण खळगे तुम्ही बघू शकता. हे रांजण खळगे, हे पाणी असं एका ठिकाणी गोल गोल फिरताना त्याच्यापासून बनलेले खळगे. तर भाई फायनली वॉटरफॉल कडे आपण पोहोचलेलो आहे. आता खाली जर थोडं बाकी राहिलंय आपल्याला, खाली उतरू, त्याच्यानंतर तुम्हाला ऍक्च्युअल वॉटरफॉलचे सिनेमॅटिक दाखवतो, बघा. तर फायनली हा एक वॉटरफॉल, तिकडचा एक वॉटरफॉल आहे, त्याचे पण मी तुम्हाला सिनेमॅटिक दाखवतो. एकदम बघा, सिनेमॅटिक एन्जॉय करा, आणि नक्की सांगा भाई वॉटरफॉल कसा आहे. आणि एक गोष्ट, मी याची लोकेशन तर तुम्हाला देणार आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर इकडे येत असाल तर प्लीज काही घाण करू नका, ठीक आहे. कारण खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे, चांगलं वातावरण आहे. तर
सांभाळून या. थोडं दूर आहे, मी लोकेशन टाकणार आहे व्हिडिओच्या एंडिंगला, प्रॉपर असं लोकेशन दाखवणार आहे. हा एक छोटा वॉटरफॉल आहे, तिकडे एक मोठा वॉटरफॉल आहे. मी आणि ऋषिकेश आलोय आणि काही भिवंडीचे काही मित्र आलेले आहेत, म्हणजे त्यांच्याशी ओळख नाही बट आता आलेले, त्यांच्याशी आता ओळख होणारच आहे. तर त्यांच्याशी तुम्हाला मी गाठभेट घालून देतो. तर असा काही वॉटरफॉल आहे. तर चला आपण आता त्याच्यात एन्जॉय करूया. तर भाई खूप अशी मेहनत आहे नाही का इकडे तिकडे जायला. ही जी मंडळी आहे ना, ही दिसते ना, ही सगळी मंडळी भिवंडीहून आली. आणि आपली नाशिकची जी पब्लिक आहे ना भाई, आपली नाशिकची पब्लिक खूप कमी प्रमाणात अशा वॉटरफॉल्स पर्यंत येते. तर भाई एक नंबर आहे. आता तर आपला आंघोळीचा मोह आवरला जात नाही. पहिले तर आपण आहे ना वॉटरफॉल मध्ये आंघोळ करणार आहे मजबूत अशी, आणि मग त्यानंतर आपण वॉटरफॉलची सिनेमॅटिक घेणार, जे की तुम्हाला आता दिसतंय ना, हे सगळे वॉटरफॉलची सिनेमॅटिक आपण नंतर घेणार. तर चला वॉटरफॉल. काय लोकेशन आहे यार, काय लोकेशन. झालंय आपली सगळी एक्सप्लोरिंग, बघून झाला वॉटरफॉल. हा वाला खूप छान होता. मी लोकेशन तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देतोय. पहिली गोष्ट, येत असाल तर प्लीज कचरा करू नका, प्लीज. ठीक आहे, कारण हिडन आहे, खूप सारे अशा लोकांना माहिती नाही, ज्यांना माहिती देत आहे. मी लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तर प्लीज प्लीज करून याल तर आपली गाण आपल्या सोबत घेऊन जा. तर आपला कचरा तर आपल्या सोबत न्यायचाच आहे, कारण थोडासा सेफ्टीचा इश्यू आहे. खाली उतरायला यायला जायला जवळपास थोडासा 20 एक problem फूट आहे. खोल पाणी तिकडं. वॉटरफॉलकडे काही प्रॉब्लेम नाही, पाय निचकता वगैरे, तर तुम्ही सेफ्टीने या, काळजीपूर्वक या. याल तर कचरा करू नका. ठीक आहे. तर असा काही वॉटरफॉल आहे, छान असा नजारा आहे. तर इथेपर्यंत व्लॉग आवडला असेल तर नक्की एक लाईक बनतो. ठीक आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. असे जे हिडन प्लेसेस असतात किंवा काही हिस्टॉरिक प्लेसेस असतात, अदरवाईज ब्लॉगिंग वगैरे मी करत असतो. तर राईड्स वगैरे चालू असतात, आणि यापुढे आता नवीन नवीन ब्लॉग्स पण येतीलच. तर नक्की फॉलो करून ठेवा. इंस्टाग्रामलाही फॉलो करा, इंस्टाग्रामची काय ID खाली दिलेलीच आहे. हा ऋषिकेश, त्याची ओळख तुम्हाला सर्वांनाची मित्र आहे आपला. तर भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.